नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. आज सुट्टी विशेष या भागात मी तुम्हाला खूप छान छान कविता ऐकवणार आहे आपल्या बालदोस्तांना. हो बालमित्रांनो, सुट्टी मजेत चालली आहे ना? पुस्तकं वाचताय ना, कवितांची, गोष्टींची, किंवा एखादं चरित्र वाचत असाल, हो की नाही? आणि बाहेर फिरायलाही जात असाल, मस्त मजेत चालली आहे ना सुट्टी? तर तुमची सुट्टी आणखीन मजेत व्हावी म्हणून मी तुमच्यासाठी आज एक 2-3 छान छान कविता घेऊन आली आहे. पावसाची कविता आहे, बेडूकरावाची कविता आहे, आणि शेवटी तुम्हाला शांता शेळके यांची कविता आणि त्या कवितेच्या छानशा गाण्याच्या ओळीसुद्धा तुम्हाला ऐकवणार आहे. तर सुरुवातीला क्षिप्रा शहाणे यांची ही सुंदर अशी कविता आहे. पण तुम्हाला सांगू, ही कविता आहे अवकाळी पावसाची. तुम्ही म्हणाल आत्ता इतकं गरम होतं आहे, इतका उन्हाळा आहे की आता असं वाटतं की खरंच पाऊस यावा आणि हा पाऊस अवकाळी नसणार आहे. हो, मला पटतं आहे ते सगळं. आत्ता वाटतं आहे आपल्याला पाऊस यावा. पण माहिती आहे का तुम्हाला, अवकाळी पाऊस येतो तेव्हा कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला आठवतं आहे का, एका दिवाळीत किती पाऊस आला की नाही, असं नको असलेल्या वेळी जो पाऊस येतो ना, त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो. म्हणजे दिवाळीत कधी पाऊस असतो का? कारण आपण छान छान बाहेर दिवे पणत्या लावतो, आकाश दिवा लावतो, आणि एका अवकाळी पावसामुळे आपल्या आकाश दिव्यावरती छत्री धरायची वेळ आली होती. आठवतं आहे ना? अगदी अशीच एक सुंदर कविता क्षिप्रा शहाणे यांची ही कविता आहे बरं का. बिचारा पाऊस. तुम्ही कल्पना करा, दिवाळीचे दिवस आहेत आणि तेव्हा अवकाळी पाऊस कसा येतो त्याविषयीची कविता. धरला पावसाने आईचा हात घट्ट, धरला पावसाने आईचा हात घट्ट, धरतीवर जायचंय मला धरला हट्ट. आत्ता जातात का सांग, आहेस का मठ्ठ? जमावे लागतात ढग, व्हावे लागतात काळे कुट्ट. असं नसतं रे जायचं वेळी यावेळी, ते काय नाही मला पाहायची आहे दिवाळी. मीच तर देतो माणसाला नित्य नवी नवाळी. मी पिकवतो धान्य पीक पावसाळी, डुलतात शेतात कणसं ज्वारीची ने भात साळी, साकारते स्वप्न सुखाचे कृषीवलांच्या डोळी. बनतात लाडू चकल्या कडबोळी शंकरपाळी, नवीन वस्त्र आणि अलंकारांची झळाळी. आकाश दिवा पण त्यांनी झगमगते रात्र काळी, पाहायची आतिषबाजी फुलबाजा चंद्रनळी. आईने देतास नकार पाऊस अश्रू ढाळी. चल जाऊया म्हणत विजेने दिली टाळी, ढगांनी वाजवले ढोल दिली जोरदार हाळी. चल जाऊया म्हणत विजेने दिली टाळी, ढगांनी वाजवले ढोल दिली जोरदार हाळी. आनंदाने वेडे पिसे होण्याची पावसावर आली पाळी. आनंदाने वेडे पिसे होण्याची पावसावर आली पाळी. भरलेले आभाळ पाहून माणूस लावी हात कपाळी. हिणवलं बिचाऱ्या पावसाला म्हणत अवकाळी, हिणवलं बिचाऱ्या पावसाला म्हणत अवकाळी. किती सुंदर कविता लिहिली आहे ना, किती छान कल्पना केली आहे ना कवयित्री क्षिप्रा शहाणे यांनी. म्हणजे पावसाला आपण वाटतंय की दिवाळीत जावं, तिथली सगळी दिवाळीची मज्जा बघावी, म्हणून तो आईजवळ हट्ट करतो की मला आता दिवाळी बघायला जाऊ दे. आणि मग काय काय घडतं त्यांच्यातला संवाद, आणि मग अवकाळी पाऊस कसा येतो याविषयीची ही सुंदर कविता तुम्हाला नक्की आवडली असेल. बालमित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा ही कविता तुम्हाला आवडली की नाही. क्षिप्रा शहाणे यांचं मनापासून आपण आभार मानूयात. आणि आता बेडूकराव ही कविता आपल्याला पाठवलेली आहे कवी रवींद्र रांजेकर यांनी.
मस्त कविता आहे बरं का, ही तुम्हालासुद्धा खूप आवडेल. बघा आता पावसाळा सुरू होईल. बघा जून महिना जवळच आला आहे आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याला दिसतं की नाही सगळीकडे डबकी साचली आहेत पाण्याची आणि त्या पाण्याच्या डबक्यात बेडूकराव आपल्याला दिसतात, बेडूक दादा दिसतो, हो ना? तर बघा इतकी सुंदर कविता आहे. कवितेचं शीर्षक बेडूक दादा, कवी रवींद्र रांजेकर. ऐका हां. बेडूक दादा किती मारता उड्या. बेडूक दादा किती मारता उड्या, सांगा तरी मला तुमच्या कोण काढतो खोड्या. बेडूक दादा म्हणाला अरे जरा थांब. बेडूक दादा म्हणाला अरे जरा थांब, माझी उडी किती लांब मोजून मला सांग. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी भाग घेणार. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी भाग घेणार, त्याची तयारी मी आजपासूनच करणार. ऑलिम्पिकमध्ये मी सर्वांचे रेकॉर्ड मोडीन. ऑलिम्पिकमध्ये मी सर्वांचे रेकॉर्ड मोडीन. माझी लांब उडी, उंच उडी सगळ्यांना दाखवेन. मी म्हणालो बेडूक दादा काय म्हणताय काय राव. मी म्हणालो बेडूक दादा काय म्हणताय काय राव. बेडूक दादा म्हणाला डराव 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 डराव. दोस्तांनो, आवडली ना ही बेडूक दादाची कविता. बघा पाऊस आला आणि बेडूक दादा तुम्हाला दिसला की नक्की तुम्ही ही कविता ऐका पुन्हा पुन्हा, कारण यूट्यूबवरती तुम्हाला केव्हाही ऐकता येतं. हा किती फायदा आहे की नाही. तर दोस्तांनो, रवींद्र रांजेकर यांनी या आपल्या सुट्टी विशेष भागासाठी ही कविता आपल्याला पाठवली. त्यांचे मनापासून आभार मानूयात. आणि आता चला शेवटी आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या कवयित्री शांताबाई शेळके यांनी फार सुंदर सुंदर तुमच्यासाठी सुद्धा कविता लिहिल्यात. तुम्ही या सुट्टीमध्ये त्यांचा झोपेचा गाव हा कविता संग्रह नक्की वाचा. तर आता मारू बेडूक गड्यांनो, मारू बेडूक उडी, कवयित्री शांता शेळके याने लिहिलेलं हे गीत